नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मराठी इम्पॅक्टवरती स्वागत आहे। मित्रांनो, यूट्यूबवरती मनीवर आधारित खूप सारे व्हिडिओज आहेत, पण त्या व्हिडिओजमध्ये आपल्याला फक्त एक किंवा दोनच ओळींमध्ये अर्थ सांगितलेला असतो किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या मनी फक्त पाठ करण्यासाठी दिलेल्या असतात। तर या व्हिडिओमध्ये आपण मनींचे एक डिटेल्ड एक्सप्लेनेशन देणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला मनींचा कन्सेप्च्युअली अर्थ समजेल आणि आयुष्यात तुम्ही ते कधीच विसरू शकणार नाही। आपण काही आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या सोप्या उदाहरणांनी यांचा अर्थ समजून घेऊयात। चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या आपल्या प्रभावी व्हिडिओज। स्वागत आहे मित्रांनो आपले मराठी इम्पॅक्टमध्ये। तर आपण सुरुवात करूयात गाढवाला गुळाची चव काय या म्हणी बरोबर। तर मित्रांनो, गाढवाला गुळाची चव काय ही एक प्रसिद्ध मराठी म्हण आहे, जी अनेकदा अशा लोकांच्या संदर्भात वापरली जाते जे अज्ञानी, मूर्ख किंवा समजून घेण्यास असमर्थ असतात। त्याचा जर आपण शाब्दिक अर्थ जर पाहिला तर या म्हणीचा थेट अर्थ गाढवाला गुळाची चव काय कळेल असा होतो। गाढव हे प्राणी असतात जे गवत आणि इतर कडक पदार्थ खातात आणि त्यांना गोड पदार्थांची चव घेण्याची क्षमता नसते। त्यामुळे असे म्हटले जाते की गाढवाला गुळाची चव कधीच समजू शकणार नाही। याचा आपण विस्तारित अर्थ जर पाहिलात की काही लोक इतके मूर्ख किंवा अज्ञानी असतात की ते जटिल गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतात। जसे गाढवाला गुळाची गोड चव कधी समजू शकत नाही, तसेच हे लोक ही महत्त्वाच्या गोष्टींचे सार समजून घेण्यास असमर्थ असतात। उदाहरण द्यायचे झाले तर एखादी व्यक्ती जर एखाद्या जटिल कल्पनेला समजून घेण्यास असमर्थ असेल तर तुम्ही म्हणू शकता त्याला म्हणजेच गाढवाला गुळाची चव काय कळेल। दुसरे उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती जर वारंवार एकच चुका करत असेल तर तुम्ही म्हणू शकता त्याला म्हणजे त्या गाढवाला गुळाची चव काय कळेल। मित्रांनो, ही म्हण वापरताना मर्यादेचे पालन करा, कारण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही म्हण थोडी अपमानजनक असू शकते। म्हणजे यामध्ये गाढव या शब्दाचा उल्लेख केला आहे आणि आपणास माहीतच आहे की आपण गाढव कोणास म्हणतो। एखाद्या व्यक्तीला गाढव म्हणल्यास राग येऊ शकतो, त्या व्यक्तीला अपमान झाल्यासारखा वाटतो, त्यामुळे ती वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की गाढवाला गुळाची चव काय ही म्हण अज्ञानी, मूर्ख किंवा समजून घेण्यास असमर्थ लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते। त्याचा वापर करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। चला तर वळूयात आपल्या पुढील म्हणीकडे। नंबर 2, कावळ्याच्या शापाने गायी मरत नाही। या म्हणीचा अर्थ असा होतो, जर कावळ्याने शाप दिला तर गायी मरत नाहीत। सोप्या शब्दात जर सांगायचे झाले तर दुर्बल किंवा तुच्छ व्यक्तींच्या अपशब्दांचा किंवा त्यांच्या वाईट इच्छांचा परिणाम होत नाही। या म्हणीचे उदाहरण आपण बघूयात। शालेय संदर्भात जर आपण पाहायला गेलो तर एका विद्यार्थ्याने अभ्यासात खूप मेहनत घेतली आणि परीक्षेत चांगले गुण मिळवले। त्याच्या यशामुळे काही सहकारी त्याच्यावर जलन वाटून त्याच्याबद्दल वाईट बोलू लागले, पण त्या विद्यार्थ्याने त्यांच्या बोलण्याचा काही विचार केला नाही आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवला। अशा प्रकारे जलन करणाऱ्या सहकाऱ्यांच्या वाईट बोलण्याचा त्याच्या यशावर काहीही परिणाम झाला नाही। म्हणजेच कावळ्याच्या शापाने गायी मरत नाही या म्हणीचा अर्थ असा आहे की तुच्छ किंवा दुर्बल व्यक्तींच्या अपशब्दांचा किंवा त्यांच्या वाईट इच्छांचा सामर्थ्यवान व्यक्तींवर किंवा त्यांच्या कामावर काहीही परिणाम होत नाही। नंबर 3, उंदीर नाचायला लागला की मांजर येतेच। म्हणजे उंदीर उन्मत्त होऊन नाचायला लागतो तेव्हा मांजर येते आणि त्याला खाते। सोप्या शब्दात आपण जर पाहिले तर जेव्हा एखादी व्यक्ती अति उन्मत्त होते आणि आपली मर्यादा विसरते तेव्हा तिचा नाश किंवा नुकसान होण्याची शक्यता असते। उदाहरणाच्या माध्यमातून आपण या म्हणीचा अर्थ पाहूयात। व्यवसायातील संदर्भात एका नवोदित व्यावसायिकाने थोडेफार यश मिळवल्यानंतर गर्वाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली। त्याच्या या वर्तनामुळे जुन्या आणि अनुभवी व्यावसायिकांनी त्याच्यावर कठोर कारवाई केली आणि त्याचे काही मोठे व्यवहार रद्द केले। त्यामुळे त्याला मोठे नुकसान सोसावे लागले, म्हणजेच अतिगर्वामुळे त्याचे नुकसान झाले। एका क्रिकेटपटूने काही सामने जिंकल्यानंतर अति आत्मविश्वासाने आपल्या टीममेट्सवर आणि प्रतिस्पर्ध्यावर टीका करायला सुरुवात केली। त्याच्या या वर्तनामुळे टीममधील वातावरण बिघडले आणि पुढच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही। शेवटी त्याला टीममधून बाहेर काढले गेले। त्यामुळे त्याच्या उन्मत्ततेमुळे त्याचे स्वतःचे नुकसान झाले। म्हणजेच उंदीर नाचायला लागले की मांजर येते या म्हणीचा मुख्य संदेश असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती अति उन्मत्त होते आणि आपली मर्यादा विसरते तेव्हा तिचा नाश होण्याची शक्यता वाढते। नंबर 4, साप निघाला पण काठ टाकून गेला। तर या म्हणीचा अर्थ असा होतो
की साप निघून जातो, परंतु कात म्हणजेच त्याची त्वचा टाकून जातो, ज्याच्यामुळे तो सापच असतो, त्याचा स्वभाव बदलत नाही। सोप्या शब्दात जर सांगायचे झाले, एखादी व्यक्ती आपले बाह्य रूप बदलते पण तिचे स्वभाव किंवा आतले गुण तसेच राहतात। उदाहरणाच्या मदतीने आपण या म्हणीचा अर्थ पाहूयात। जर एखादी व्यक्ती पूर्वी वाईट कामे करत असेल आणि नंतर आपले कपडे आणि रूप बदलून चांगला दिसायला लागली, तरी तिचा खरा स्वभाव तसाच राहतो। कार्यक्षेत्रातील संदर्भात आपण पाहूयात, एखादा कर्मचारी कामचुकार किंवा आळशी असतो। काही काळाने तो आपले काम सुधारल्याचे भासवतो आणि नवीन कपडे घालून आणि आपला लूक बदलून ऑफिसमध्ये येतो, परंतु काही दिवसांनी पुन्हा तोच कामचुकारपणा आणि आळशीपणा दाखवतो। म्हणजेच त्याचे बाह्य रूप बदललेले असले तरी त्याचा मूळ स्वभाव तसाच राहतो। असेच एक उदाहरण आपण व्यवहाराच्या संदर्भात पाहूयात। एखादा व्यापारी पूर्वी लोकांची फसवणूक करायचा। काही काळाने त्याने आपले दुकान नवे करून त्याचे नाव बदलून आणि चांगले वर्तन दाखवून ग्राहकांना आकर्षित केले, परंतु काही काळानंतर तो परत त्या जुन्या पद्धतीने ग्राहकांची फसवणूक करू लागला। म्हणजेच त्याचे बाह्यरूप बदलले असले तरी त्याचे वर्तन आणि स्वभाव मात्र तसाच राहतो। म्हणजे साप निघाला पण काट टाकून गेला। या म्हणीचा मुख्य अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती किंवा वस्तू बाह्य रूपाने बदलू शकते, परंतु तिचे मूळ गुणधर्म तसेच राहतात। नंबर 5, कावळ्याने ओरडून माणूस मरत नाही। मित्रांनो, या म्हणीचा अर्थ जवळपास कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीसारखाच आहे। याचा अर्थ असा होतो की कावळ्याने कितीही ओरडले तरी त्यामुळे माणूस मरत नाही। सोप्या शब्दात जर आपण पाहिलात तर तुच्छ किंवा अशक्त लोकांनी काहीही केले तरी मोठ्या आणि सामर्थ्यवान लोकांचे काहीही नुकसान होत नाही। या म्हणीचं आपण राजकीय संदर्भात उदाहरण पाहूयात। एक मोठा नेता जर देशाच्या भल्यासाठी काम करत असेल आणि काही लोक त्याच्यावर चुकीचे आरोप करत असतील किंवा त्याच्यावर टीका करत असतील, तर तो नेता त्या टीकेला फारसा गांभीर्याने घेत नाही, कारण त्याला माहीत आहे की त्याचे काम मोठे आहे आणि ते तुच्छ आरोप किंवा टीकेने प्रभावित होणार नाही। आपल्या ऑफिसच्या संदर्भात जर आपण पाहिलात, एखादा कर्मचारी त्याच्या कामात अत्यंत निपुण आहे आणि त्याच्या वरिष्ठांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे। जर त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्यावर ईर्ष्येने टीका केली किंवा त्याच्या विरोधात बोलले तरी त्या कर्मचाऱ्याच्या कामावर किंवा प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम होत नाही, कारण त्याचे काम आणि त्याची गुणवत्ता सर्वांना माहीत आहे। या म्हणीचे मुख्य संदेश म्हणजे तुच्छ किंवा दुर्बल व्यक्तींच्या वाईट इच्छांचा किंवा टीकेचा सामर्थ्यवान किंवा निपुण व्यक्तींवर काहीच परिणाम होत नाही। तर मित्रांनो, या सर्व 5 म्हणींचा तुम्ही अगदी सोप्या सरळ भाषेत साध्या उदाहरणासहित तुम्ही समजून घेतले असाल। या म्हणींपैकी अशी कोणती म्हण तुम्ही आपल्या रोजच्या जीवनात वापर करता किंवा कधी केला असाल ते मला तुम्ही कमेंट्समध्ये लिहून कळवा। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद। जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि महत्त्वाचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका, आठवणीने करा। तर भेटूयात मित्रांनो अशाच एका प्रभावी व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।